मला सांगितलं होतं ना आज मला लवकर जायचंय. अण्णांचे मित्र आहेत ते आज आमच्या घरी येत आहेत. ऍक्च्युली त्यांचा मुलगा मला बघायला येतोय म्हणून आज जरा घरी लवकर जायचं होतं. मुलगा बघायला येणार आहे का? का म्हणजे? लग्नासाठी? हो. ओके ओके गुड गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स. फक्त बघायला येतोय मुलगा, अजून लग्न ठरलं नाही. ओ ओके ओके. मग मुलगा काय करतो? US मध्ये असतो, म्हणजे तिकडेच जॉब करतो IT मध्ये. US ला जॉब करतो? काय IT मध्ये काय जॉब करतो? डिटेल्स खरं तर मला पण माहिती नाही आहेत. आता आम्ही भेटू ना तेव्हा मी विचार. स्पेशली लग्नासाठी सुट्टी काढून आला. लग्नासाठी सुट्टी घेतली? हो, हे जॉब करणाऱ्यांचं बरं असतं, सहजपणे सुट्टी मिळते. हे तर बिझनेस करणाऱ्यांना. ऍक्च्युली मला कळत नाही अमूल्य, लग्न इतकं महत्वाचं असतं का? तू सुट्टी घेऊन येतोय. आता जसं काही जणांसाठी नसतं तसं काही जणांसाठी असतं. अगं पण मग तू कसं काय ठरवलंस लग्न करायचं? हो सर, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं अजून ठरलं नाहीये, तो फक्त मला बघायला येतोय. अण्णांचे जवळचे मित्र आहेत, अण्णा म्हटले बघ, बघायला काय हरकत आहे ना. मी पण म्हटलं ठीक आहे, त्यात काय एवढं, चांगलं असेल तर करेन, नाहीतर नाही करणार. अगं पण मी म्हणतोय तू कशाला करतेस हे लग्न? काय होतं लग्न करून? माणसं अडकून पडतात आणि पर्सनल ग्रोथ पण थांबेल तुझी. अमूल्य, तुला काय करायचंय? तुला डॉक्टर व्हायचंय ना, मग तू त्याच्यावर फोकस कर ना. आता तू जॉब करतेस, तू 2 कंपनीचं काम सांभाळतेस, याने तुला अनुभव मिळतोय. लग्न करून काय होणार आहे? हो सर, बरोबर आहे, पण हे तुमचे विचार आहेत, हे सगळ्यांनाच पटतील असं नाही ना. आणि शेवटी काही झालं तरी प्रत्येकाला लाईफ कडून काहीतरी हवं असतं. तुला काय हवंय ते सांग मला. MBBS साठी लग्न इम्पॉर्टंट आहे का मेरिट? आणि तसे गणितात तू मेरिट मध्ये आली होतीस ना, मग इथे येशील. आणि लग्न काय ग, ते 10वी नापास मुलांचंही होतं. लग्नात मेरिट बघत नाहीत ना. बघतात सर, फक्त मेरिटची परिभाषा बदलते. माझ्या आईने अण्णांशी का लग्न केलं? कारण अण्णांनी तिला आधीच सांगितलं होतं की हे बघ, मी डॉक्टर आहे, मी काही पैशांमागे धावणार नाही. तिला माहिती होतं की त्यांना फक्त एक साधा फॅमिली डॉक्टर बनायचं, आणि तिला ते आवडलं. कळलं सर, आफ्टर ऑल मेरिट म्हणजे काय फक्त मार्क्स नसतात ना. मेरिट इज द क्वालिटी ऑफ बीइंग गुड. आणि माझे अण्णा काय म्हणतात माहितीये का? अण्णा म्हणतात की योग्य वयात योग्य गोष्टी कराव्यात. आता तुम्हाला लग्न ही गोष्ट योग्य वयात करण्यासारखी नाही वाटत, म्हणजे मग बाकीच्या लोकांनी पण लग्न करू नये का? ती माझी पर्सनल चॉईस आहे ना. आणि ही माझी पर्सनल चॉईस आहे. ठीक आहे, जे करायचंय ते करा लग्न. मी ना ऍक्च्युली सगळ्या स्टाफला सांगतो, सगळ्यांनी लग्न करा. आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांनी आणखी एकदा लग्न करा. आणि मग सगळ्यांनी सहकुटुंब सहलीला जा. आणि मी माझं काम करतो, दे फाईल. सर तुम्ही चिडू नका, मी करते. मी माझं काम करू शकतो, दे फाईल. आरती, मला सांग, हे 3च जण येणार आहेत ना, आणखी काही नातेवाईक वगैरे नाही ना? अण्णांनी तसं काही सांगितलं नाही, केलं होतं मी. ए, तू नवीन कप आणि प्लेट्स काढल्यास? हो काढलंय. हो पण कशाला नवीन प्लेट्स वगैरे?
छान वाटतं ग, आपल्याला पण त्यांना पण. आणि अण्णांचे मित्र येत आहेत ना, अण्णा एवढे उत्साहात असतील, इतक्या वेळा चहा मागतील बघ तू आता. बघ आलेच. 100 वर्ष आयुष्य. म्हणजे तुम्ही नाव घेतलं आणि मी आलो त्याची शिक्षा 100 वर्ष आयुष्य? नाही नाही, नको नको, त्यापेक्षा 70-75 ओके. हा, पण आयुष्य निरोगी हवं. हा. उभी काय पाणी आणता? बरं मी काय म्हणतो, त्या बोंडेंचा फोन आला होता. हा, ते निघालेत. हा बरं, अमूल्य आली का घरी? केला होता मी तिला कॉल, ती म्हणाली थोड्या वेळात निघते. अरे काय, अमूल्य पण थोड्या वेळात येणार, ते बोंडे सुद्धा थोड्या वेळात येणार. चला चला, आवरा आवरा पटकन, चला. आवरा काय आवरा, तुम्ही बसलायत नुसते, मदत करा जरा. तुम्ही काही सांगितलंच नाही तर मी काय करणार काय? पण असं असं तुझ्या आईचं म्हणजे त्यात तर काय मला सांगणार नाही, पण मी स्वतःहून काय करायला गेलो, हे इथेच का ठेवलं, तिथेच का ठेवलं. त्यापेक्षा आपण बरं आणि आपला मोबाईल पण. बरं तुम्ही राहा तुमच्या मोबाईल मध्ये. बरं त्यांना पत्ता नीट कळवलात ना? अहो तो बोंडे नागपूरचाच आहे, त्याला काय अजून काही नवीन आहे का? अण्णा, हा, तुमच्या मित्राचं नाव मिलिंद आहे, पण मग तुम्ही त्याला बोंडे बोंड्या असंच का म्हणत असता नेहमी? ए मी बोंड्या म्हणतो म्हणून तू नको म्हणूस बोंड. अगं आम्हाला शाळेपासूनची सवय आहे ती. आमचे मास्तर आहेत ना, आम्हाला आडनावाने हाक मारायचे. त्याला बोंड्या म्हणायचे, मला तुंप्या म्हणायचे, तुंप्या. आम्हाला ही सवय लागली तेव्हापासून. अहो तुम्ही गप्पा मारत बसलाय, त्या कार्टीला फोन लावा, नाहीतर ते लोक आधी यायचे आणि मागाहून ही. होय होय करतो सरकार, त्यांना फोन करतो. आज्ञा शिरसावंत. हा हे बघ, केलाच फोन. चल ग, आज खूप काम आहेत, हसत बसलेस. चल. अण्णांचे मित्र आहेत, ते आज आमच्या घरी येत आहेत. ऍक्च्युली त्यांचा मुलगा मला बघायला येतोय. लाईफ मध्ये काही गोल हवा ना, पण तोच नको या लोकांना. करिअर नाही, जॉब नाही, बिझनेस नाही, आधी लग्न. कशासाठी हवंय लग्न? करण्यासारखं खूप काही आयुष्यात. मला तर एवढी काम आहेत की दिवस कमी पडतो, पण यांना काय करायचंय? लग्न करायचंय. मग करा, मला काय, रोज करा लग्न. दुसरं काहीच करू नका, लग्नच करा. इडियट्स. मला तर वाटतं ना, हे शाळा कॉलेज बंद केले पाहिजेत, फक्त मॅरेज हॉल ठेवा. आणि तो गाढव IT मध्ये जॉब करतो. काय असतं जॉब मध्ये? मुंग्यांच्या वारुळासारख्या कंपनीज उभ्या राहतात आणि ढासळतात. इडियट. सुट्टी घेऊन आलाय, ते पण US वरून. अशा लोकांसाठी ना जॉबच ठीक आहे. नॉनसेन्स. माझी काय एवढी चिडचिड होते? तिची लाईफ आहे, तिचा फोकस नाहीये. लग्न करायचंय तर कर म्हणावं, मला काय करायचंय? मला माझं काम महत्वाचं आहे. विजय, केबिन मध्ये लवकर. कम इन. सर, all is well, सर. नो, नथिंग इज वेल. मी कुठली फाईल मागितली होती आणि कुठली फाईल दिलीस तू? सॉरी सर, पण तुम्ही हीच फाईल मागितली होती. मी कुठली फाईल मागितली ती मला माहिती आहे, नवीन साईटची. सॉरी सर, पण सॉरी हा शब्द ना
डिक्शनरीमधनं काढून टाकलं पाहिजे. सॉरी म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. सॉरीमुळे ना कुठलंच काम धड होत नाही. एका वर्षात नवीन बादलीला पूल पडतो का? कारण लोकांना माहितीये चुका केल्यावर शिक्षा होत नाही, माफी मिळते. तू कधी करणार आहेस चुका? आय मीन तू कधी करणार आहेस लग्न? हा विजय, मी काय विचारलंय त्याचं उत्तर देणार आहेस का? सर म्हणजे सर अजूनपर्यंत मी तसं काही ठरवलं नाही. आई म्हणेल तसं. अरे मग सांग ना आईला, लवकर ठरव, वेळ वाया नको जायला. लवकरात लवकर लग्न करून टाक. मी देतो ना सुट्ट्या, मी इथे त्यासाठीच आहे ना. जा काम कर आणि त्या अमूल्याला पाठव. सर त्या अमूल्या मॅडम मगाशीच गेल्या हाफ डेनी. तू फुल डे टाक. ऍक्च्युली एक काम कर, तू ना 7 दिवस सुट्टी घे, मुलगी बघ, लग्न ठरव आणि मग ये ऑफिसला. ठीक आहे सर. व्हॉट? वा. अहो एवढ्या 2च गोष्टी राहिल्या, जरा कोपऱ्यावरनं घेऊन या ना. आता अहो राहिल्यात ना चुकून. आणा ना, आणा ना. काय हो तुम्ही? जा जा, तुम्हाला एक चहा देईन मी आणखी. जा. मग ठीक. हा. अगं चल आवर लवकर. काय आले आम्ही वेळेत. आरतीच वाळते मग आता. आणखी थोडं उशिरा यायचं. जाऊ का परत? असे ऑफिसमध्ये खूप कामं बाकी आहेत आणि माझे बॉसही रागवलेत माझ्यावर. जाऊ का? तू जा आधी, लवकर तयार हो. जा, आई जा, अगं जा. थांब ना, मला चावी तरी ठेवू दे. अगं, लवकर काय करते? तू जर वेळेवर तयार झाली नाहीस ना तर मी हिला उभी करीन. हा? बेस्ट आहे, इलाच उभं कर. मी तुला रेडी करते आणि मग मी एंट्री घेईन. चल चल, आली मोठी. चाल लवकर तयार माझी व्हा ना. help कर. ऐक. काय झालं? हा सर. सर ते आपल्या बँकेचे मॅनेजर येत आहेत मीटिंगला. आत्ताच फोन आला होता त्यांचा. व्हॉट? आत्ता येत आहेत? हो सर, तुम्हीच सांगितलं होतं ना की ऑफिसला येऊन भेटू म्हणून. ब्रांचमध्ये तेवढा वेळ देता येत नाही ना. नाही, माझ्याकडे वेळ नाहीये, ते कॅन्सल कर. अहो पण सर मग कारण काय सांगू मी? सांग, बघण्याचा कार्यक्रम आहे. हा नवीन साईट बघण्याचा कार्यक्रम आहे. पण सर तो कार्यक्रम तर कालच झाला ना. मग दुसऱ्यांदा नाही बघू शकत? असा काही नियम आहे का? एकदाच बघा आणि नक्की करा. ठीक आहे सर. ते आणि 6 वाजताच्या मीटिंगचं ती पण कॅन्सल कर रे. आरती, आरती. पोचला जातो. काय ग, झाली तयार अमूल्या? हो रेडी येते. कधी येत आहेत ते? हो हो, आता त्यांच्याशीच बोलतो तो. 2 मिनिटात पोहोचतो म्हणाले ते. हा. अहो तुम्ही जरा अमूल्याला सांगा, ते लोक आल्या आल्या लगेच अटी सांगायला सुरुवात करू नकोस म्हणावं. येऊ का? अरे या 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 या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. हो ना. बरं हा दिग्विजय नाही आले? त्याला थोडं काम आलं म्हणून तोच म्हणाला की तुम्ही पुढे व्हा. काय ना की अमेरिकेत असतो ना तो, तिकडे वेळेच्या बाबतीत लोक खूप पंक्च्युअल असतात. म्हणून तोच म्हणाला की वेळेवर पोहोचा तुम्ही. येईल तो 10-15 मिनिटात. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. या या तुम्ही बसा या. हो जा पाणी. बरं हा मिलिंद बोंडे, फार जुनी मैत्री आमची. हो ना, अगदी शाळेपासूनची. ही माझी मिसेस अर्चना, यवतमाळची आहे. नमस्कार. नमस्कार. आणि या सुमन, माय बेस्ट हाफ. बर उरलेला अर्धा मी यांच्या इतका चांगला नाही बरं का. अहो, काय हो. घ्या पाणी.
ही आमची मोठी मुलगी आरती. अच्छा, काय करते ही? मी लेक्चरर आहे. अण्णांच्या मुली आहेत या. शिक्षणात मागे कशा असतील, नाहीतर आम्ही नेहमीच काठावर पास. बर बर मिलिंद, मी यांना आपली ती एरोड्रमची गंमत सांगितली बरं का. हो का? काय धमाल करायचो आपण. हा, वहिनी यांनी आणि पुरुषोत्तमनी आम्हाला पोहायला शिकवलं बावडीमध्ये. बावडी? अगं विहीर विहीर. हा हा, आम्ही अगदी रामटेक पर्यंत जायचो सायकलवरनं. हो हो हो, पण आता मात्र दमछाक होते. हं? बरोबर मिलिंद. नाही म्हणजे आता आपण आपल्या सोयरिकीसाठी बोलणी करायला म्हणून एकत्र आलो. पण मी तुला बोंडे अशी हाक मारली तर चालेल ना? अरे चालेल. बरं बरं बरं, आणखीन एक विचारायचं होतं. म्हणजे दिग्विजय यायला थोडा वेळ आहे, तर आमच्या अमूल्याला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तर बोलवू का तिला मी? हो, बोलवा ना तिला. हं. आरती. अहो तुम्ही बसा ना. नाही, तुम्ही काय घेणार, चहा की पन्हच आणू? दिग्विजय आल्यानंतर आपण चहा पाणी करू. आधी तुमच्या मुलीला काय सांगायचं ते ऐकू दे मला. बरं. या या. काकू, सुखी राहा. सुखी राहा. सुंदर दिसतेस ना तू अमूल्या. अगं ये ना, बस. हा. हा हा, अगं बस बस. बोल, काय आहे तुझ्या मनात? काकू, कोविडच्या काळामध्ये मी अण्णांची क्लिनिकमध्ये मदत करायला लागली आणि तेव्हा मला असं जाणवलं की मला डॉक्टर व्हायचं. खूप मन लावून शिकले मी माझ्या अण्णांकडून. हा, अरे त्या काळामध्ये माणूस मिळणं फार मुश्किल झालं होतं ना. ही आमची मुलगी तयार झाली आणि शिकली, माझ्याकडनं बरंच काही शिकली. हो, मन लावून केलं तिने जे काही करायचं ते. आणि तुला सांगतो, माझ्याकडे जेवढे म्हणून लहान पेशंट्स येतात ना, ते सगळे हिच्याकडनंच इंजेक्शन घेतात. हो, त्यामुळे लहान मुलांचे डॉक्टर व्हायचंय तिला. हो, नुकतीच मी मेडिकलची परीक्षा सुद्धा दिली. पण जर मला नागपूरचं कॉलेज मिळालं तरच मी मेडिकल पूर्ण करेन, कारण मला आई आणि अण्णांपासून लांब जाऊन शिकायचं नाही. आणि बोल ना, बोल बाळा बोल. आणि काका, मी US ला असले तरी जेव्हा आई आणि अण्णांना माझी गरज असेल तेव्हा मी त्यांच्याकडे येणार. अशी वेळ आली तर तुम्हाला काही हरकत नसेल ना? माझी अशी इच्छा आहे की लग्न झाल्यानंतर सुद्धा मी माझी प्रॅक्टिस, माझी नोकरी ही सुरू ठेवावी. आई आणि अण्णांनी आमच्या शिक्षणासाठी खूप श्रम घेतले, त्यामुळे त्यांनी दिलेलं शिक्षण मला वाया नाही जाऊ द्यायचं. वा अण्णा वा, अगदी तू होतास ना तरुणपणी, तशीच तुझी मुलगी आहे. अगदी मोकळेपणानं बोललीस हो, खूप छान वाटलं. अशा स्वतंत्र विचारांची मुलगी आमची सून झाली तर आनंदच होईल आम्हाला. हो हो. दिग्विजय पण खूप खुश होईल हिचे विचार ऐकून. त्याला तर तू आधीच आवडली आहेस. कुठे पाहिलं कुठे त्यांनी आमच्या अमूल्याला? तोच सांगेल तुम्हाला. बरं.